सफरचंदाचं झाड आहे तिथं आता मी खांडतीये, कुदळीने खांडून घेतीये. तिथं आहे ना कांद्याचं हे लावायचं. कांद्याला आहे ना मोड आलेले आहेत, घरामध्येच पडलेले होते. तर आम्ही बऱ्याच दिवसांनी गेलो ना, तर कांद्याला पण मोड आलेले, बटाट्याला पण मोड आलेले. तर मग आम्ही म्हटलं की ते कांदे फेकून देण्याच्या ऐवजी ते सडून जातील तर मग लावून देऊ बुवा असं. तर मी तिथं खांडून घेतलं आहे, त्याच्यात कांदे लावतीये ते मोड आलेले. तर इकडं काही पाणी घालायला नाही, पण तिकडं गावाकडून नळ आलेला आहे ना गावातला, तर तिथं नळी टाकून दिली की 1 दिवसाआड पाणी येतं तिथं. तर मग आम्ही असं केलं की आपण तिथं नळी टाकून देऊ आणि तिथं झाडं लावू बुवा असे. मग मी कांद्याचं लावलं, कांदे लावले, बटाटे पण लावले, आलं आणि हळद लावली, पिवळी हळद लावली. कांद्याला म्हणजे आपोआप आलेले झाडं आहेत ते, घरामध्ये कांद्याला मोड आले म्हणजे अंकुरित होऊन त्याला असे झाडं आलेले. मग ते झाडं मी आता इथं लावून देते. गवती चहाचं झाडे चहामध्ये टाकतात ना, ते झाडे हे तिकडून चहामध्ये पानं टाकतात त्याचे. आमच्याकडं गवती चहा म्हणतात त्याला. तर आता मी हे रेगा मारून घेते कुदळीने आणि त्याच्यामध्ये कांदे लावणार आहे. तर आमचे विचारत होते की कांदे हे कशाला लावते बुवा, याला काय खाली कांदे येणार आहे का? म्हटलं कांदे नाही येणार, पण आता हे फेकून द्यावं लागेल ना, ते सडून जाईल. मग मी लावून देते, मग आपण जेव्हा येऊ ना तेव्हा आपल्याला कांद्याची पात खायला मिळेल, म्हणून मग मी ते लावून दिलेले आहेत असं सांगितलं. ही आमची घराच्या मागची साईड आहे, उजवी साईड. तर तिथं जागा अशीच पडलेली आहे याच्या बाजूला, बाथरूम वगैरे आहे खाली. तर तिथं बाहेर कपडे धुवायला जागा आहे, म्हणजे जनावरं पाणी पाजायचं असेल काय असेल तर तिथं जागा आहे. त्याच्या बाजूलाच इथं जागा होती. तर तिथं आता कांदे लावायचं काम चालू आहे, पाथीसाठी फक्त. याला काय कांदे येणार नाही, पात येईल. आणि पाथीच्या वरती समजा आपण नाही पात काढली तर वरती त्याला डेंगळे येतील, डेंगळे येऊन वरती त्याचं फूल होईल, कांद्याचं फूल, आणि त्याला बी येईल. म्हणजे बी होईल त्याचं. एक तर कांद्याची पात खायला होईल आणि बी पण येईल वरती, कांद्याचं बी आपल्याला बनवायचं असेल तर. ते माझ्या केसांमध्ये फुलं होते ना, तर फूल पडलेलं गुलाबाचं. तर तिथं खूप फुलांचे झाडं आहे ना, की असं म्हणजे तोडून केसांमध्ये लावावंच म्हणजे आवडतं असं. हे बटाटे फार सुकलेले, पण मोड भरपूर आलेले आहे त्याला असे. मग ते फेकून कसं देणार ना, मग मी लावून दिले ते. आले तर आले, गेलं तर गेले. आपण कुठं त्याच्यासाठी पैसे खर्च केले, भांडवल काय घातलेलं नाही आहे ना. जे आहे त्याच्यात टाकाऊपासून टिकाऊ बोलतात त्या टाईपचं. हे ॲपलचं झाड आहे, सफरचंदाचं झाड आहे. मी मिशोवरून मागवलं होतं, छोटंच होतं, म्हणजे 4-5 इंचाचं असेल. तर आता ते मोठं पण झालं आहे, त्याला फांद्या पण फुटल्या आहे. म्हणजे लागलं आहे ते झाड आमच्याकडं. सफरचंद आले नाही आले तरी पण आपण म्हणतो ना आहे आमच्याकडं झाड. ते पलीकडून आहे ते याचं झाड आहे, खाऊच्या पानाचं झाड, नागिनीचे पानं आहे, कलकत्ता पान आहे, शेवग्याच्या झाडावरती आहे तिथं. आणि त्याच्या इकडूनच पेरूचं झाड आहे. परत हे पेरूचं झाड आहे, त्याच्या खाली मोगऱ्याचं झाड आहे, शेवग्याचं झाड आहे आणि मध्येच नारळाचं पण झाड आहे. तर तेवढ्या ठिकाणी 4-5 झाडं आहेत. आणि इकडून मी परत हे वाण लावले, वाण म्हणजे आलं लावलं, हळद लावली पिवळी, आता हे बटाटे लावते आहे आणि कांदे लावले पाथीसाठी.
आणि तिकडून गवती चहा पण आहे. तर माझ्याकडं गावी सगळं बियाणं राहतं, पण तिथं पाणी म्हणजे भाज्यांना पाणी लागतं ना, तर मग ते टाकता येत नाही. जे जंगली झाडं असतात ते राहतात बा, त्याला पाण्याची एवढी काय गरज नसते. बटाटे लावते. आणि काय नाही, सोपं असतं सगळं, फक्त त्याला माती शिंत्याचा संबंध आणायचा असतो. कोणतं पण बीज असेल ना, बीजाचा मातीसोबत संबंध आला ना की त्याचं झाड बनतं. झाड बनलं ना की मग हे आमचं गवत काढायचं काम चालू होतं. आम्ही दोघं पण सोबत कामं करतो गावाला गेल्यावर. हे कांदे 28 जानेवारीला मी लावले होते. 1 महिना झाला कांदे लावून, तर 1 महिन्यामध्ये एवढे आलेले. तर मग ते फेकून द्यायचेत, मी लावून दिलेले. म्हटलं पात खायला होईल, म्हटलं कांद्याची पात कधी आलं तर. मग आता आम्ही इथं नाही राहत ना, तर त्याची कांद्याची पात खोडून आता मी 28 फेब्रुवारीला लावले होते, तर आता एवढे झाले. त्यावेळेला मी बटाटे लावलेले, आलं लावलेलं, अजून काय लावलेलं, हळद, पिवळी हळद लावलेली, बटाटे पण लावलेले. हे आता मी एवढी काढली, एकट्याचीच भाजी करायची. हे सफरचंदाचं झाड आहे. इकडे बटाटे आले, हे बटाट्याचे झाडं आहे. इथंच मी आहे ना हळद आणि आलं लावलेलं, तिकडं पण आलं लावलेलं, तर येईल ते. तर हे असे आलेले लावलं की खायला होतं. मग थँक्यू. गॅसवर कढई ठेवली, मोहरी टाकली, जिरे टाकले, कढीपत्ता टाकला, कांद्याची पात आहे, पिवळा मसाला बनवला आहे आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलं आहे थोडंसं असं घट्ट होण्यासाठी. तर कांद्याच्या पातीचं पिठलं बनवते, घाटून करतात. कांद्याची पात उकडून घेते, त्याच्यामध्ये मसाला आणि बेसन पीठ घाटून घ्यायचं त्याच्यामध्ये. असं मसाल्यामध्ये मीठ, मिरची आहे, लसूण आहे, जिरे आणि हळद नाही टाकत आहो. कुणी टाकतं कुणी नाही टाकत, पण मग मी थोडीशीच टाकली. तर कांद्याची पात बनवून झालेली आहे, भाकर पण बनवली आहे. हे कांद्याच्या पातीची भाजी आहे, घाटून केलेली. भाकर आहे, पापड आहे, ताक आहे, लोणचं आहे आणि लिंबू आहे. आता हे मी बाहेर आणून ठेवलं आहे. मी अशी वरती नाही बसत, खालीच बसते जेवायला. पण मग गावच्या पद्धतीने आपण बसावं, तिथं बाज पलंग टाकलेला आहे, तर तिथं ठेवलं आणि जेवण चालू आहे. दुपारची वेळ आहे, निसर्ग आहे, बाजूला झाडं आहेत. बघितल्याबद्दल धन्यवाद. जेवायला या सर्वांनी. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.